आणि ब्रेकिंग न्यूज आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत। खोक्या भोसलेच्या अनधिकृत घरावर बुलडोझर आता चालवण्यात येतो आहे। वन विभागाच्या जागेत खोक्या भोसलेनं घर बांधल्यानं ही कारवाई करण्यात येते। खोक्या भोसलेच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। आपण पाहतो आहोत ही दृश्य। वन विभागाच्या जागेवर खोक्या भोसलेनं हे घर अनधिकृतपणे बांधल्याचं समोर आलेलं होतं। या अनुषंगानं आता ही तोडक कारवाई केली जाते। त्याचीच ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। हरिदास तावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। हरिदास, कारवाई विषयीची नेमकी काय अपडेट आहे? नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की वन विभागाची ही जागा असल्याचं वन विभाग सांगत आहे आणि या ठिकाणी खोक्या भोसले याने जे आहे ते या ठिकाणी अनधिकृत जे आहे ते घर बांधकाम केलं होतं। त्याचं ग्लास हाऊस देखील त्या ठिकाणी होतं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्यावेळेस वन विभागाने कारवाई केली त्यावेळेस वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी लागणारी जी जाळे असतील जे साहित्य होतं ते या ठिकाणी सापडल्याचं पाहायला मिळतंय आणि याच वेळेस वन विभागाने 7 दिवसाचा कालावधी या पूर्ण प्रक्रियेला दिला होता आणि आजच नेमकी ही कार्यवाही वन विभागाने हाती घेतली आणि त्या ठिकाणची जे आपण दृश्यामध्ये या ठिकाणी पाहतोय की खोक्या भोसले जो आहे त्याच्या घरावर आता बुलडोजर चालल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। ठीक आहे हरिदास, धन्यवाद माहिती दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।